मुंबई का सबसे जाना माना कुर्ला विधानसभा क्षेत्र शिवसेना यूबीटी के इच्छुक कैंडिडेट नरेश चंद्र कावले ने कहा, इलाके का विकास करना यही हमारा लक्ष्य। उन्होंने कुर्ला में पत्रकारों से बातचीत करते हुए बताया कि यहाँ पर समस्याओं का अंबार है। ठक्कर बप्पा कॉलोनी हो या वत्सला ताई नायक नगर, कसाईबाड़ा हो या सबले नगर, नेहरू नगर आदि क्षेत्रों में इन इलाकों में कोई विकास नहीं हुआ है। ट्रैफिक की समस्या हो या रीडेवलपमेंट की या एसआरए प्रकल्प हो, झोपड़पट्टियों में विविध सुविधाओं का अभाव है। अगर जनता ने मुझे सेवा करने का मौका दिया तो कुर्ला क्षेत्र का चौतरफा विकास करूंगा और मैं जनता की सेवा करना चाहता हूं। साथ ही कुर्ला विधानसभा क्षेत्र का विकास करना चाहता हूं। उन्होंने ये भी कहा कि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे जी अगर मुझे शिवसेना से विधानसभा चुनाव में टिकट देते हैं तो मैं चुनाव पक्का जीत कराऊंगा और कुर्ला का विकास करूंगा। हो, ही सत्यता आहे। बरोबर आहे की मी विधानसभा इथनं कुर्ल्यातनं विधानसभा करता इच्छुक कॅन्डिडेट आहे आणि मी माझी लढण्याची पूर्ण तयारी आहे आणि मी म्हणजे एक प्रकारे जी समाजसेवा आहे, आतापर्यंत बरेच माझे 40 वर्षापासून मी बरीचशी समाजसेवा करत आलेलो आहे, पण कधीही शासकीय अधिकारी असल्यामुळे फ्रंटवर येऊन कधीच काम केलेलं नाही आहे। आता रिटायर्ड झालेलो आहे। रिटायर्ड झाल्यानंतर मी ह्याच्यात जोरात उतरलेलो आहे आणि मला असं जाणवलं की समाजकारण जर करायचं आहे, समाजसेवा जर करायची आहे तर सर्वात मजबूत म्हणजे एक ताकदीने ज्यात आपण करू शकतो ते त्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून किंवा राजकीय ताकद जर असली तर त्यात आपण खूप सेवा करू शकतो लोकांची, असं माझ्या निदर्शनास आलं। म्हणून मी या राजकारणात म्हणजे प्रवेश केला आणि मी खरंच एक इच्छुक कॅन्डिडेट हे सत्यता आहे। तर मी ॲक्च्युली शिवसेनेचा सदस्य झालेलो आहे आणि शिवसेनेकडनं मला शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे या गटाकडनं मला जर तिकीट मिळाली तर मी खरोखरच म्हणजे पूर्ण ताकदीने लढेल आणि पूर्ण जबाबदारीने लढेल याची मी ग्वाही देतो। सत्यता ही आपण जर बघितलं किंवा माहिती घेतली समजा लोकांकडनंही तर आपले जे काय म्हणतात आता विद्यमान सांसद आपल्या विधायक जे आहेत ते कुठेही फील्डवर काम करताना मागच्या 10 वर्षात दिसले नाही असं लोकांचं म्हणणं आहे आणि त्यांना आता एक विधानसभेचं पूर्ण इलेक्शन येत आहे, जवळ येत आहे, म्हणून सर्वीकडे ते फिरतायत आणि म्हणून सर्वांच्या दारी जाऊन मोठे बोर्डिंग्स लावून ते काम करण्याचा प्रयत्न करतायत। परंतु ही सत्यता आहे, कुर्ल्यात आताही बरेचसं म्हणजे विकास करणे किंवा लोककार्य करणे यासाठी खूप वाव आहे। खूप म्हणजे बऱ्याचशा म्हणजे अशा समस्या आहेत कुर्ल्याच्या ज्या म्हणजे आताही अनअटेंडेड आहेत, ज्याला म्हणू शकतो आपण की ज्याला अटेंड करण्यात आलेलं नाही आहे। वास्तविक पाहता कुर्ला आपला जो विधानसभा क्षेत्र आहे यात बरंचसं स्लम आहे आणि काही बऱ्याचशा एरियामध्ये मिडल क्लास फॅमिलीच्या मोठ्या बिल्डिंगा झालेल्या आहेत, परंतु यांना जे काही ट्रॅफिकचा इश्यू आहे तो ट्रॅफिकचा इश्यू आहेच, तो काही सॉर्ट होत नाही आहे। कुर्ला जर स्टेशन आपण बघितलं तर मोस्ट बिझिएस्ट स्टेशन आहे, त्यात म्हणजे एक सेतूचा आपला प्रॉब्लेम हे जो आपला आहे डेव्हलपमेंटचा जो हा होता प्रस्ताव होता तो सुद्धा कुठल्याही प्रकारे ते इम्प्लिमेंट करण्यात आलेलं नाही आहे। लोकांना जाण्यात यातायातमध्ये किती त्रास होतो आपण नेहमीच बघतो। कुर्ल्याचे खड्डे जवळपास हे केले जात नाही, कुर्ल्याचे ओपन ग्राउंड जे आहेत तेही प्रॉपरली मेंटेन नाही आहेत किंवा कुठल्याही प्रकारचं म्हणजे इथं कार्य झालेलं दिसत नाही आहे। एकच स्मशानभूमी आहे आपल्या याच्यामध्ये ज्याची म्हणजे नुसतं ते थळ पडलेलं आहे आणि धर्मशाळामध्ये तिथले म्हणजे बसू शकत नाही लोक, अशी परिस्थिती झालेली आहे। तर हे सर्व म्हणजे सोशल प्रॉब्लेम्स जे आहेत ते खूप आहेत आणि यांना ॲड्रेस करणं आमचं म्हणजे ॲड्रेस करून लोकांना सोयी सुविधा देणे किंवा लोकांचे कामं करणे यात मला खरंच थोडासा रास आहे, म्हणून मी म्हणजे राजकारणात आलेलो आहे असंही ही आहे आणि ही अक्षरशः म्हणजे याकरता काम करणे गरजेचं आहे असं वाटतं मला। तुम्ही लोकांचा फीडबॅक तर मला तरी असं वाटतं की त्यांना मी ज्यावेळेस भेटतो किंवा एक प्रकारे लोकांसोबत खाली जातो, वस्तीत जातो। मी ॲक्च्युली मागच्या 6 महिन्यात खूप कामं केलेली आहेत, लोकांची गरिबी बघितलेली आहे, लोकांच्या स्लममध्ये गेलेलो आहे, लोकांसोबत तिथं म्हणजे त्यांच्या समस्या बघण्याचा प्रयत्न केलेले आहेत, काय अवस्था असते आणि म्हणजे खूपच दयनीय अवस्था आहे आणि लोकांमध्ये खूप गरिबी आहे। आपण मागच्या म्हणजे 6 महिन्यापासून एक वह्या वाटपाचाच कार्यक्रम घेतलेला आहे। आपण 170, 171, 169 पूर्ण वेस्टमध्ये आपण वह्या वाटप केलेले आहेत।
आपण वास्तविक आता विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत हेही आपण जाणून घेतलं तरी म्हणजे खूप हे होते. काही नाही, छोटीशी वस्तू आहे पण ती एवढी लोकांना म्हणजे आपुलकी वाटते, आपल्यासारखं वाटतं की काही कुणीतरी काही देतो आहे आणि काहीतरी त्यांना मदत होत आहे. तर शिक्षणाकरता कमीत कमी लहान मुलांच्या शिक्षणाकरता आपण मदत करण्याचा प्रयत्न केला आहे, बराच प्रयत्न केलेला आहे. आणि स्लममध्ये जाऊन, हेच नाही की आपण शिवसेनेच्या माध्यमातून बऱ्याच जागी स्लममध्ये जाऊन तकिया वार्डला, काय म्हणतात, चुनाभट्टीला, साबळेनगर, आपले भारतीनगर, लोकमान्य नगर, हे वेस्टचा पूर्ण पट्टा जवळपास आम्ही कवर केलेला आहे. तर आम्ही खाली जाऊन खूप कामं केलेली आहेत, बरेचसे कामं केलेली आहेत. आणि लोकांना ती म्हणजे एक प्रकारे त्यांना त्यात आवड आहे, त्यांना म्हणजे समजून येते की कुणीतरी आपल्याकरता काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहे. हा माझा प्रयत्नच आहे. काय म्हणजे आता हा प्रश्न ॲक्च्युली निष्ठावंतांचा आहे आणि गद्दारांचा आहे, गद्दारीचा आहे. लोकांच्या मनात अक्षरशः म्हणजे आपण जर बघितलं तर ही गोष्ट खरी आहे की लोकांना गद्दारी आवडलेली नाही आहे आणि लोक त्या गद्दारीचा नक्कीच निरोप घेतील यावेळेस, असं याची मला खात्री आहे. आणि म्हणजे त्यांना एक प्रकारचा सबक जे म्हणतो आपण ते शिकवला जाईल की म्हणजे अस्मिता काय असते आणि कुणाशी जुळून राहणे आणि त्यानंतर गद्दारी करणं याचा परिणाम काय होतो हे नक्कीच आपल्याला पुढच्या इलेक्शनमध्ये बघायला मिळेल. सर, असं सांगितलं जातं की बघा, सर्वप्रथम मी म्हणेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी कधीही हिंदुत्व सोडलेलं नव्हतं. हिंदुत्व त्यांचं आधीही तसंच होतं, बाळासाहेबांचं तसंच होतं, प्रबोधनकारांचंही तसंच होतं. त्यांचं हिंदुत्व फक्त आणि भाजपच्या हिंदुत्वामध्ये एवढाच फरक आहे की भाजप तुष्टीकरणाचं हिंदुत्व करते, आम्ही तुष्टीकरणाचं हिंदुत्व करत नाही. आमचं हिंदुत्व समावेशक आहे. आणि एक आहे की बाळासाहेबांचं म्हणा किंवा यांचं म्हणणं असतं की होतं की हिंदुइझम म्हणजे काय. आमचं हिंदुइझम असं आहे की मुँह में राम और हाथ में काम, आणि भाजपचं हिंदुत्व असं आहे की मुँह में राम और बगल में छुरी. तर हा जो फरक आहे खरं म्हणजे आता बरेचसे म्हणजे आपण हे बघतो की सर्व लोकांनी या बाबत जाणून घेतलेलं आहे की हिंदुत्वाचा खरं अर्थ काय हे माननीय उद्धव साहेबांनी मागच्या या महाराष्ट्राच्या चीफ मिनिस्टर बनून 2.5 वर्षात दाखवून दिलेलं आहे आपल्याला की खरं हिंदुत्व काय आहे. आणि त्यांनी कसं समावेशक काम करून सर्वांना एकत्र करून सर्वांना म्हणजे एका याच्यात जोडून कोविड संदर्भात जे काही कामं केली आहेत त्यांची प्रशंसा करण्यासारखं आहे. आपणच प्रशंसा करण्यासारखं नाही तर पूर्ण जगाने त्यांचं याबाबत प्रशंसा केलेली आहे. तर आपण बघितलेलं आहे की त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की आमच्याकडे कुणाकरताही दुजाभाव नाही आहे. सर्व आमचे आहेत आणि आम्ही सर्वांचे आहोत. आणि हेच हिंदुत्व आहे. आणि हे हिंदुत्व आम्ही मागच्या हजारो वर्षापासून चालत आलेलं आहे. हिंदुत्वाचं हेच आहे की सर्व धर्म समभाव हा जो हे आहे म्हणजे आपण सर्वांना आपल्यात सामावून घेतो. आपली हीच म्हणजे काय म्हणतात ख्याती आहे, म्हणजे ख्याती आहे. तर हे हिंदुत्व उद्धव साहेबांनी कधीही सोडलं नव्हतं. यांचं बोलण्यात तर काही अर्थ नाही आहे की हिंदुत्व सोडलं, असं कधीच झालेलं नहीं है. ये बात सच है. थोड़ा मैंने हेल्थ के इश्यूज़ है यहाँ पे, काफ़ी हेल्थ के इश्यूज़ है और स्पेसिफिकली जो अपने जो स्लम्स है उसमें बहुत ज़्यादा हेल्थ के इश्यूज़ है. यही नहीं, टीबी के बारे में, टीबी ही नहीं बाकी और भी बहुत सारी बीमारियों की यानी यहाँ पर ये लगती है. और कॉन्टीजियस डिसीज़ बहुत जल्दी फैलती है यहाँ पे, ये उतना ही सच है. इसमें अगर आप देखें तो हम बहुत यानी नसीबवान रहे हैं कि कोविड काफ़ी कंट्रोल में रख सके हम, जो यानी बहुत ही एक घातक बीमारी थी. हाँ बराबर है, टीबी बहुत ज़्यादा फैलता है यानी कॉन्टीजियस होने की वजह से एक दूसरे को यानी इससे ट्रांसफ़र होता है वो. लेकिन इसकी यानी जो ये है तो हेल्थ का जो सर्विसेज है यहाँ पे उसको इम्प्रूव करना बहुत ज़रूरी है. अगर मैं अभी यानी यहाँ पे गया था अपना मीनाताई ठाकरे हॉस्पिटल में गया था जो अपने चुनाभट्टी में है, वहाँ पे गया था, वहाँ पे देख रहा था बहुत सारी सर्विसेज है. इवन इधर भी है काफ़ी सर्विसेज है. तो उसमें यानी जो डॉक्टर्स है ये है मेडिसिन जो अवेलेबल है या बाकी सारी जो चीज़ें हैं वो पूरी तरह यानी मुहैया करा देना ये बहुत ज़रूरी है. और उसको एक तरह से यहाँ के हेल्थ सर्विसेज सशक्त बनाना उसकी बहुत ज़रूरी आवश्यकता है. इसके तरफ कोई भी विधायक ध्यान देता नहीं है, कोई भी यानी किसी ने ध्यान दिया नहीं अभी तक.
लेकिन इसको बहुत इम्पॉर्टेंट बात है ये। यहाँ पे एक मेजर हॉस्पिटल्स भी नहीं है कोई बहुत बड़े बड़े, तो उसकी भी यानी ज़रूरी है, यहाँ पर ज़रूरत है। साथ में यहाँ पे यानी इतर चीज़ों की भी ज़रूरी है, वो यानी करना ज़रूरी है यहाँ पर, ऐसा मुझे लगता है। सर इस चुनाव को इस साथ में एक आप और एक मुझे प्रश्न पूछा था लाड़की बहन योजना के बारे में। लाड़की बहन योजना के बारे में, जो लाड़की बहन योजना यहाँ पे चल रही है, तो हमने अगर हमारे माननीय प्रधानमंत्री का अगर भाषण देखे होंगे जो उन्होंने झारखंड में दिया, इसी योजना को वहाँ पे अपोज करते हैं और यहाँ पे आके उसका गुणगान करते हैं, ये बहुत बुरी बात है। यानी क्या कह सकते हैं हम कि यानी एक तरफ एक बात करना, दूसरी तरफ दूसरी बात करना, और इसी को मैं कहता था कि उनका हिंदुत्व ना राम, मुंह में राम और बगल में छुरी है। सर और एक बात कहना चाहूँगा कि इस लाड़की बहन योजना के लिए कितने तो भी इन्होंने इंसेंटिव्स जो अपने को ये मिलते थे, मैंने फ़ायदे सरकार की तरफ से मिले थे, वो सब कट कर दिए गया है। लाड़की बहन को सिर्फ वोटों के लिए खुश करने के लिए इन्होंने ये काम किया हुआ है। इसी तरह का उदाहरण आप अगर देखेंगे तो माननीय शिवराज जी चौहान साहब ने MP में किया था, और इलेक्शन जीतने के बाद में उन्होंने वो योजना बंद कर दी। तो मैं कहूँगा कि सब लाड़की बहनों ने, मेरी लाड़की बहनों ने ध्यान में रखना चाहिए कि ये आगे चलने वाला नहीं है। आज ही इनके ही फाइनेंस मिनिस्ट्री ने एक पत्रक निकाला है जिसमें ये बताया है कि हम बहुत कर्जे में हैं, बहुत कर्जे में हैं। तो कर्जे से लाड़की बहन योजना चलाएंगे क्या आगे चल के? मैंने डेफिनेटली मुझे विश्वास है कि टिकट मुझे मिलेगा करके, और मैं आपको यानी गवाही देता हूँ कि मैं पूरी यानी ज़ोर से लड़ूंगा, उसमें कोई शंका नहीं है, और मेरी पूरी तैयारी हुई है। आपको यानी सिर्फ एक बात यानी बताने के लिए बताता हूँ कि मैं ग्राउंड लेवल पर उतर के काम किया है। मैंने सब स्लम्स में घुमा हूँ, पूरे डोर टू डोर घुमा हूँ, और मेरे जो भी साथी है मेरे साथ में, यानी आपके अशरफ भाई है, वो लोग कप्तान मलिक है, सैदा मलिक है, अरशद भाई है, इनके साथ में, और इधर भी अपना ठक्कर बापा में भी जो भी मैंने साबड़े वैनी है वगैरह जो है, तो वो उनके साथ में जो कुछ भी मैंने स्लम घूम के यानी काम किया है, मैंने पूरा यानी डोर टू डोर भी घुमा हूँ, और काफ़ी यानी मेरी अच्छी तैयारी हुई है, ऐसा मुझे लगता है। आपके यानी एक जानकारी के लिए मैं बता दूं कि हमारे अभी के जो विधायक है उन्होंने भी मुझे रिकॉग्नाइज़ किया हुआ है कि यही एक कंपटीशन दे सकते हैं, ऐसा यानी उनकी भी तरफ से एक मैसेज आया हुआ है। तो ऐसा मुझे लगता है कि मैं एक प्रबल कैंडिडेट हूँ इस चीज़ की। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।